भारतीय जनता पार्टीचे नेते राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडीजी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यासोबत नरेंद्रभाई मोदी देशाचे धनगर पंतप्रधान यांच्या सभेचे संयोजक प्रभारी आदरणीय राणाजी सिंह पाटील साहेब यांची ही पत्रकार परिषद। या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो, तुमचे धन्यवाद देतो। मी आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछेडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधावा। या जगाचे नेते, हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा उस्मानाबाद धाराशिव येथे 30 तारखेला सकाळी 10 वाजता गिरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूच्या मैदानामध्ये होणार आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी येणार असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून धाराशिव व परिसरातील सर्व जनतेला, आबालवृद्ध, बंधू भगिनी, सर्व तरुण, आमचे युवक कार्यकर्ते, महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी यांना या प्रसार माध्यमाच्या द्वारे मी आज विनंती करीत आहे की जगाचे नेते माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हे अर्चनाताईंना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत। आपण सगळ्यांनी या महान नेत्याचे जाज्वल्य असे विचार हिंदुस्थानला जागतिक महासत्ताकडे नेण्याच्या संदर्भातले त्यांचे गेल्या 2014 पासूनचे अथक परिश्रम आणि त्याच्या माध्यमातून होणारा या हिंदुस्थानचा कायापालट आणि एवढा मोठा जगाचा नेता आज धाराशिव नगरीमध्ये ते आपल्याला येत आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या सगळ्या जनतेला विनंती करतो की माननीय पंतप्रधान मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी व अर्चनाताईंना या 7 मेच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून देण्यासाठी व या जनतारूपी परमेश्वराच्या माध्यमातून जो आशीर्वाद आम्हाला जो मिळणार आहे, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व या देशामध्ये 400 पारचा नारा जो मोदीजींना जो दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी मोदीजींच्या या सभेला लाखोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे अशी मी या सर्व धाराशिव लोकसभेतील सर्व जनतेला मनापासून हात जोडून विनंती करीत आहे। मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून माझ्यावर जे दायित्व दिलेले आहे त्या अनुषंगाने पण मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना नम्र प्रार्थना करतो की आपण या सभेसाठी सर्व जनतेला नम्र विनंती करावे आणि ही सभा यशस्वी करावी एवढीच विनंती करतो। धन्यवाद। मी आमचे नेते माननीय राणा जगजितसिंहजी यांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। गेली 10 वर्ष 2014 पासून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची, देशवासियांची प्रचंड अशी अद्वितीय अशी सेवा केलेली आहे। सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन थेट लाभ देण्याच्या योजनांसह देश जागतिक स्तरावरती एका वेगळ्या उंचीवर नेलेला आहे। मोदी साहेबांचं हे सर्व काम जे आहे ते आपण सहसा टीव्हीवर बघतो, मोबाईलवरती बघतो, पेपरमध्ये वाचतो, परंतु त्याच मोदी साहेबांना 30 तारखेला, मंगळवारी 30 तारखेला धाराशिवला आपल्याला बघता येणार आहे, त्यांचे विचार ऐकता येणार आहे। ती सभा जी आहे ती 30 तारखेला मंगळवारी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे। गिरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे
एक मोठं मैदान जे आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना, बंधू भगिनींना मला आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे. आग्रहाचं आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आवर्जून मोदी साहेबांना भेटायला आणि त्यांचे विचार ऐकायला या कार्यक्रमाला, या सभेला उपस्थित राहावं. एक आपल्याला सूचना देखील द्यायची आहे की पंतप्रधान महोदयांची जी काही सुरक्षा असते त्याच्या अनुषंगाने काही वेळानंतर किंवा काही वेळ आधी ट्रॅफिकची मूव्हमेंट जी आहे ती थांबवली जाते. त्यामुळे माझी आवर्जून ही विनंती राहणार आहे की 10च्या सुमारास लोकांनी तिथे पोचावं, जास्तीत जास्त 10:30पर्यंत. त्या अनुषंगाने नियोजन व्हावं. सभा जी आहे ती प्रचंड मोठी होणार आहे. लोकांना खूप उत्सुकता आहे. मोठ्या संख्येने महिला येणं देखील अपेक्षित आहे. त्यामुळे सगळ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. येत असताना तिथे देखील जी सोय करणं गरजेचं आहे ती केली जाणार आहे. आणि सर्वांना माझं पुनश्च आव्हान आहे की मोदी साहेबांना पहिल्यांदाच आपण इथे धाराशिवमध्ये समक्ष बघू शकणार आहोत. त्यांचे विचार तिथे थांबून आपण ऐकू शकणार आहोत. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण आवर्जून यावं. धाराशिव जिल्हा, धाराशिव लोकसभा मतदारसंघ या परिसरामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आपल्याबद्दलचं विजन काय आहे, देशाबद्दलचं विजन काय आहे, हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे जरूर आपण यावं. 30 तारखेला मंगळवारी 10 वाजेपर्यंत प्रेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या थोडंसं पुढे ग्राउंड आहे, तिथे ही सगळी सभेची सोय केली गेलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे. धन्यवाद. दादा, त्याचं शेड्यूल काय असणार आहे? ते कुठून येणार आहे? पहिली सभा कुठं होणार आहे? दिवसभराचं काय शेड्यूल असणार? साधारण शेड्यूल असं आहे की माढाला पहिली सभा होईल, नंतर धाराशिव, त्याच्यानंतर लातूर, असं साधारण बॉर्ड्स. पहिली सभा किती वाजता? टायमिंगचं आपल्या दृष्टीने, धाराशिवच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी साधारण 10पर्यंत लोकांनी यावं अशी आपली अपेक्षा आहे. त्यामुळे टायमिंगच्या बद्दल माझी विनंती आहे की कन्फ्युजन होतं नका. 10 वाजेपर्यंत लोकांनी यावं असं आमचं जाहीर आवाहन आहे. 10 वाजता परत रिपीट करतो, जनतेने 10 वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी यावं असं आमचं जाहीर आवाहन आहे. आणि माझी विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये कृपया काही कन्फ्युजन होतो नका. 10ची वेळ पण सांगा. महायुतीचे पदाधिकारी कुठं येणार आहेत? काय म्हणतात? मोदी साहेब कुठलं येणार आहेत? मोदी साहेब माढ्यावर नाही येणार. माढ्याला महाराष्ट्रातच असणार आहेत 29 तारखेला का काय दिल्लीला म्हणतात? येणार? ते दिल्लीपर्यंत येणार आहेत का महाराष्ट्रात असणार आहेत 29 तारखेला? मला नाही येत. माहिती घेऊन सांगा ना. माहितीचे पदाधिकारी वेगवेगळ्या परिस्थितीत नाही. माहितीचे पदाधिकारी वेगवेगळ्या परिस्थितीत